तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण 4 टक्स ब्लाउजची कटिंग करणार आहोत। हे बघा, हे ब्लाउज पीस आहे आणि आपण पेपर कटिंग तर करून ठेवलेला होता 36 साइजचा। हे बघा, हे काढून ठेवलेलं आहे। बरोबर ह्याच साइजचं आहे ब्लाउज ते, त्याचं माप सेम हेच आहे। तरी पण मी तुम्हाला एकदा माप सांगते। पूर्ण उंची आहे 13.5, छाती आहे 36, कमर घेर आहे 32 आणि मुंडा आहे 7.75 म्हणजे पावणे 8। तुम्ही आता हे पेपर कटिंग ना काढून ठेवलं ना, आपल्याला माहिती आहे हा गिराईक आपल्याला नेहमी आपल्याकडे येणार, मग त्याचं आपण पेपर कटिंग काढून करायचं। आणि तुम्ही प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या कस्टमरचं असेल आणि 36 मापाचंच असेल तर हेच पेपर कटिंग कराल तर कधी कधी खूप प्रॉब्लेम होतो ब्लाउज मध्ये पण। म्हणून जेणेकरून पेपर कटिंग केलं तर त्याच व्यक्तीचं असेल तर ते केलं तर बरं पडेल। आणि जर तुम्ही त्यानुसार जर करत असाल तर तुम्ही आधी पूर्ण त्यांचा ब्लाउज वगैरे चेक करून मग हे माप आपलं सेम होतंय का ते बघूनच नंतर कटिंग करा। नाहीतर मग चुन्या काखेत घट्ट होतं, कारण की मुंडा सगळ्यांचा सेम नसतो, काय कायांचा कमी असतो, काय कायांचा जास्त असतो, त्यामुळे आपला ब्लाउज बिघडू शकतं। त्यासाठी आता माझं हे कस्टमर नेहमीच आहे म्हणून मी त्याचं हे पेपर कटिंग करून ठेवलेलंच आहे। मग मी त्यानुसार आता हे कटिंग करणार आहे डायरेक्ट पेपर ठेवून। आधी आपल्याला अस्तर घ्यायचंय। हे बघा, आपण ऍडजस्ट करून मार्किंग करून घेतलंय पूर्ण, हे बघा इथपर्यंत। आता हे कटिंग करून घेऊया आपण आधी। हे बघा, आपलं अस्तर कटिंग झालंय। आता आपण ब्लाउज पीसवर कटिंग करूया। पहिले आपण याचे हात कटिंग करून घेऊया। हे बघा, आपल्याला जॉईंट मारावा लागणार आहे दोन्ही साइडनी। हे बघा, हे असं कटिंग करून घेऊया आपण।
हे बघा आपलं कटिंग झालंय. आता आपण अस्तर जॉईन करून घेऊया. हे बघा आपण आता स्टिचिंग करायची आहे त्याची. हे मी अस्तर आहे बघा जॉईन करून घेतलंय याला. आणि हात पण आहे बघा, बाही पण जॉईन करून घेतली आहे. आपल्याला जे कमी पडत होतं ते मी हे बघा असं जॉईन करून घेतलंय. हे तुम्हाला कसं जॉईन करायचं, कमी पडत असेल तर कसं करायचं ते तुम्हाला माहितीच असेल. जर माहित नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मग मी ह्याची दुसरी एक व्हिडिओ एक्स्ट्रा करीन ह्याची बाहीची कशी जॉईन, कमी पडत असेल तर कशी जॉईन करायची ते. आता आपण आधी हा गळा करून घेऊया. ही सरळ बाजू आहे. सरळ बाजूवर अस्तर ठेवून पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. आता हे एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं सगळं. हे बघा आपण एक्स्ट्राचं कटिंग करून घेतलंय. आता टक्स पॉइंट मारून घ्यायचे आधी. हे बघा आता आपण कमरपट्टी लावून घेऊया आधी. हे बघा आपला मागचा भाग तयार झालाय. आता हा बाजूला ठेवून द्यायचा. बघा हे दोन्ही एक्स्ट्राचं आहे ना ते कटिंग करून घ्यायचं आधी. हे बघा आपलं एक्स्ट्राचं कापड कटिंग करून झालंय. आता आपण हे टक्स पॉइंट मारून घ्यायचे. हे तर मी तुम्हाला दाखवलंय कसं मारायचे ते. हे 1 इंच, हे अर्धा इंच, हे पाव इंच, हे पण पाव इंच. तुम्ही बघू शकता पफ बघा किती मस्त आलाय.
1.5 इंच आपण केलाय, तरी पण कर्व्स याचे हे बघा, चेस्टचं आकार बघा कसा व्यवस्थित आलाय. तुम्हाला कर्व्स पण लावायची गरज नाही आतमध्ये. कर्व्स लावून पण हे बघा परफेक्ट असा बसतो बघा, व्यवस्थित एकदम. आता हे एक्स्ट्राचं आहे ते थोडं कटिंग करून घ्यायचं. आता असंच आपण दुसरी पण बाजू करून घ्यायची. हे बघा आपले दोन्ही पण झाले. आता आधी पहिला पण हे चेक करायचं व्यवस्थित दोन्ही सेम येत आहे की नाही. हे बघा आपले बरोबर आले. आता आपण योग पट्टी लावून घ्यायची आहे. हे एक्स्ट्राचं आपण नंतर कटिंग करूया. आधी हे थोडं कट करायचं असं. हे बघा ही उलटी बाजू आहे योगची. ही अशी ठेवून आणि हे अस्तर सुद्धा आपण असं मागे ठेवायचंय. मी याला कमरपट्टी लावणार, मी फोल्ड करून घेणार नाहीये कमरपट्टी. आणि मी का फोल्ड करून घेणार नाही ते मी नंतर सांगते तुम्हाला. आधी मी पूर्ण करून दाखवते. तर आपण इथून शिलाई मारून घ्यायची आहे. आधी मी इकडे मारून घेते, किंवा डायरेक्ट अशी मारली तरी पण चालेल. फक्त थोडं आपला अस्तर बघा व्यवस्थित असं घ्यायचं अस्तर, नाही तर अस्तर आतमध्ये जाईल आणि हे बाहेर येईल. आता आपण पूर्ण शिलाई मारून घ्यायची अस्तरला सुद्धा. हे बघा आपण पूर्ण शिलाई मारून झाली आहे. आता हे थोडं एक्स्ट्रा आहे ते कटिंग करून घ्यायचं. आता आपण दुसरी बाजू पण अशीच करून घ्यायची आहे. हे बघा आपली दुसरी बाजू पण झाली करून. आता आधी चेक करायचंय दोन्ही बरोबर आहे की नाही. बरोबर आहे. आता आपण हे एक्स्ट्रा जे कापड आहे ना ते कटिंग करून घ्यायचंय बघा. आता आपण हे दोन्ही चेक करून बघायचंय. हे बरोबर आहे. तिकडे थोडासा हा भाग बघा, पाठचा भाग थोडा जास्त आहे, तो आपण इथे एक दाब शिलाई मारूया. एक लाईनचीच मारायची, शिलाई जास्त नाही मारायची. हे बघा आता आपलं बरोबर आहे. टॉक्स पण आपले बघा बरोबर आले, एकावर एकच आलेत बरोबर. आता आपण आयहूक पट्टी करून घेऊया. बघा आपली आयहूक पट्टी करून झाली आहे. आता परत एकदा चेक करायचं व्यवस्थित. हे कटिंग करून घ्यायचं. तर कमरपट्टी लावून घ्यायची.
बाजू झाली आता. आता आपला कमर घेर बघायचा आधी, हा किती येतो. 32 आणि 2 इंच आपली ही बघा शिलाईला आहे. हे पण तसंच चेक करायचं आधी. 2 इंच शिलाई. आता आधी शोल्डर जॉईन करून घ्यायचे. आधी सरळ बाजूने ठेवायचंय. हे बघा, आता हे पलटी मारून घ्यायचं आता. हे दोन्ही चेक करायचे बरोबर आहे की नाही बघा. दोन्ही पण बरोबर आलंय. तर आपल्याला हे साईड चेक करायचे आधी. हे बघा, थोडंसं जास्त आहे ते कट करून घ्यायचं. हे बघा, आता आपण बाही जॉईन करून घ्यायची आहे. बाही पण आधी आपण चेक करायची दोन्ही पण बरोबर आहे की नाही. हे बघा, आपली बाही जॉईन करून झाली. आता आपण अशी दुसरी पण करून घ्यायची आहे. हे बघा, आपली बाही जॉईन करून झाली आहे. आता आपण पहिली हे करून घेऊया, पायपिंग करून घेऊया, मग फिटिंग करायची आहे. हे बघा, पायपिंग साठी मी क्रॉस पट्टी करून घेतली आहे आणि जॉईन करून पण घेतली. आता एक साइड आपण आधी शिलाई मारून घेऊया याला. आता हे बघा, ही शिलाई मारलेली बाजू वरती ठेवायची आहे.
हे बघा, आता ही आपली पायपिंगची पट्टी लावून झाली आहे. आता आपण हे असं करून फोल्ड करायची पहिली. हे बघा, अशी फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची. हे बघा, आपली पायपिंग बघा किती व्यवस्थित झाली आहे. प्रेस केल्यावर पण ती अजून व्यवस्थित वाटलेली आहे बघा. राऊंड पण बघा. आता आपण काय करायचं, जॉईन करून घ्यायचं आधी ब्लाऊज. पहिली कव्हर शिलाई द्यायची आहे. आता हे ब्लाऊज पलटी करून घ्यायचंय. हे बघा, आणि आता इथून शिलाई मारून घ्यायची आहे अशी. आता फिटिंगचं माप द्यायचं आपल्याला. कमर घेर आपला 32 आहे. छातीचा चौथा 9. इथून 5.5. तिकडे पण तसंच द्यायचंय. हे बघा, की शिलाई पण बघा किती स्ट्रेट आली आहे, व्यवस्थित एकदम. हे बघा, की ब्लाऊजची फिनिशिंग बघा. ऑफ पण बघा किती व्यवस्थित आले. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.